मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मोहोळमध्ये अनोखे आंदोलन झाले। विवाह मुहूर्त जवळ येत असतानाच नवरदेव नवरी व अख्खी वऱ्हाडी मंडळी मराठा आरक्षणाची मागणी करत रस्त्यावरच ठाण मांडून बसली। सकाळी 11:15च्या सुमारास सकल मराठा समाज मोहोळच्या वतीने पंढरपूर मोहोळ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनात नवरदेव नवरीसह वऱ्हाडी मंडळी देखील सहभागी झाले नाही। या आंदोलनाची चर्चा तर झालीच, पण याशिवाय मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिकाही नवरदेवाने याप्रसंगी विशद केली। सुमारे तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव नवरी व पै पाहुणे सहभागी झाल्याने संसाराकडे वाटचाल करण्यापूर्वी आरक्षण मागणीची वाट धरली असून ते गरजेचे असल्याचे नवरदेवाने सांगत आधी लढाई आरक्षणाची मग संसाराची असे म्हणत आंदोलनात सहभाग घेतला। काय घडलं नेमकं रास्ता रोको प्रसंगी आणि नवरदेव काय म्हणाले ते पाहूयात। या रस्त्यावर आंदोलनासाठी का बसला आहात हे थोडंसं स्पष्ट करून सांगा। मोठ्याने सांगा, कॅमेरा लांब आहे मध्ये वाशीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आपल्याला फक्त बोलले की 10% आरक्षण सगळे सोहऱ्यामध्ये देणार आहे बोलले, पण तो जी आर अजून काही निघालेला नाही। तो जी आर आला पाहिजे, तो जी आर एक आला पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे। 10% आम्हाला काही मान्य नाहीये, आरक्षण आम्हाला आमचं ओबीसी मध्ये मिळालं पाहिजे। ओबीसी मधून कॅमेरा लांब आहे। मध्ये वाशीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आपल्याला फक्त बोलले की 10% आरक्षण सगळे सोहऱ्यामध्ये देणार आहे बोलले, पण तो जी आर अजून काही निघालेला नाही। तो जी आर आला पाहिजे, तो जी आर एक आला पाहिजे। 10% आम्हाला काही मान्य नाहीये, आरक्षण आम्हाला आमचं ओबीसी मध्ये मिळालं पाहिजे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।